चलतोय तू माझ्यासोबत जालन्याला? ओय हे रे मम्मी हे बघ, मम्मी हे बघ, तू गाजरचा हलवा कधी बनवणार आहे ते सांग. आता बनव. म्हणजे बाहेर जाऊ दे, जा, तुम्हाला बोलायचं नाही तुझ्याशी, बाहेर पण सोडायला येत नाही. चला चला, गाडी आली आपली, गाडी आली आपली. अरे हिरे हिरे, हिच्यात बसायचंय, वरती बसायचंय, वरती गाडी ही रेल्वे. चेहरे काही दिवस दिसतीलच, 2 दिवस दिसतील वाटतं. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता संध्याकाळी 5 वाजता मी ब्लॉग सुरू करतोय. सध्या ना मस्त कटिंग आणि सेविंग वगैरे करून आला, बिकॉज गाईस आज रात्री आम्हाला जायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचे भावसार प्रीमियर लीग सुरू आहे क्रिकेटच्या. तर बस आज आम्हाला जायचं आहे जालन्यासाठी. उद्या आमच्या मॅचेस आहे. डायरेक्ट जळगाववरून ट्रेननी, आधी इथून आम्हाला मनमाड जायचं आहे, मनमाडवरून आम्ही जाऊ जालन्याला. आम्हाला आता जायचं आहे रात्री 9ला, पण माझी पॅकिंगच नाही. हे दरवेळेस आहे, ती किती पण मोठी ट्रिप का नसली ना, टायमिंगवरच पॅकिंग होते माझी. कारण की मम्मी इकडे, माझी मम्मी इकडे बघ जरा, मला करूच देत नाही पॅकिंग. मी जरी पॅकिंगसाठी कपडे काढले ना, नाही, जसं मला रचायचं, जसं मला ठेवायचं, जे मला ठेवायचं तेच ठेवेल मी. असंच असतं ते, जसं मला रचायचं तसंच मी ठेवेल. तू किती पण रस, मी परत काढेल. नाही, आता काढतो. आता मला टाइम नाही आहे. मला मीटिंगला जायचं आहे, माझ्या 2 करोडची मीटिंग आहे. कोणती बॅग नेऊ? ती पाठीवर टांगायची नेऊ का? गाजर खरे. तू गाजरचा हलवा कधी बनवणार आहे ते सांग. आता बनव. हे काय बोलून दिलं तू? नाही, काय बोलून दिलं? जिंकून ये म्हणजे, जर जिंकले नाही तर मग भेटणारच नाही का? करे दादू, हे तो अन्याय आहे. अरे मग ते तर आम्ही करू, प्रयत्न करू. जर जिंकले नाही तर काय करणार आहे? नाही देईल का मग मला गाजरचा हलवा? मग डायरेक्ट पुढच्या वर्षी डायरेक्ट. हा चल मग दादू, चल आपण बाहेरून खाऊन येऊ गाजरचा हलवा. इच्छा नाही, मला खायचंय. हा आता बनव. हे कपडे जर आशे घेतले आणि डायरेक्ट आशे फेकले तर तू घरातून कसा बाहेर फेकला जाशील? मी आणि घरातून बाहेर जाणारच आहे रात्री 9 वाजता. त्यापेक्षा पहिलेच चालला जाईल. वेद आहे ना, सकाळी स्कूलला 7:30ला गेला होता आणि किती वाजता आला माहिती का? 5 वाजता, संध्याकाळी 5ला. कारण हा तू मध्ये मार, तू जरा थांब ना. भेट. हा बोल. 5:15. किती? 5:15. तर एवढ्या वेळ स्कूलमध्ये थांबवून ठेवता प्रॅक्टिससाठी, डान्सच्या प्रॅक्टिससाठी. पाहुणे भाग घेत नाही. हा तू वाजव टट. चलतोय तू माझ्यासोबत जालन्याला? ओय हे रे मम्मी हे बघ, काय करतोय? मी देऊ का मग? बघ नाही होत. बघ मम्मी नाही बोलली म्हणून सोडतोय तुला. काय केलं? हा हे ठेवून दे सगळे. हा हे सगळे ठेवून दे, मी तिकडे विकून देतोय सगळे. जेवण करून घेऊ. 9:30ला गाडी आहे. आता मला फोन करून सांगता येते केव्हा? 9 वाजता की ये म्हणे. आधी 10:30ची सांगितली. ग्रुपवर जेव्हा डिस्कशन चालतं. एनिवेज भरीत पुरी होते तिथे. तू लवकर दे. हे मस्त एकदम तिखट मीठ तळलेली भेंडी. लास्ट ब्लॉगमध्ये ती रेसिपी सांगितली होती, आवडली का नाही सांगा ते कमेंट करून. तुम्ही बनवा एकदा ट्राय. 9:15 झालेले गाईस आणि आता मी निघतोय रेल्वे स्टेशनसाठी. आता 9:30ला ट्रेन. मला काही जवळ पडतं इथून म्हणून मी ना कसं 15 मिनटं आधी जरी निघाला ना तरी टाईमवर पोचतो तिथेच. काय घ्यायचं बघू. मम्मी एवढं काही मागे लागते ना देण्यासाठी. ब्लँकेट पण दिलेली, शूज तर मला लागतंच. ब्लँकेटचं काही काम नाही, स्वेटर असतं तरी देऊन देते मम्मी कशी मागे लागते दादू? म्हणजे मला नाही आवडत तसं एकदम. मला नाही येत कामात, नाही येत. जा बाय बाय. तू म्हणजे बाहेर जाऊ दे, जा, तुम्हाला बोलायचं नाही तुझ्याशी, बाहेर पण सोडायला येत नाही. चांगला खेळून या, जिंकून या, चांगलं नाव जळगावचं कमवून या. गाईस आज ना पुण्यावरून आत्या आल्या होत्या भरीत खाण्यासाठी.
खास भरीत खाण्यासाठी शेतात पण गेला होता ना, कुठे दामबुर्णी, हा दामबुर्णीला. आणि आता घरी येऊन भरीत खाताय. घरचं भरीत आवडलं की दामबुर्णीचं ते सांगा मला आल्यावर. Yes, नक्की. किती दिवस आहे मग आता? आहे ना 2-3 दिवस. आहे ना, मी येऊन जाईल मग. Yes, ओके, नक्की. बाय बाय. बाय. तुझ्या फोटो का? काय नको नको, नाही नाही. एक चॉकलेट ठेव. तुमच्या हे वाला सीन तुमच्या सोबत कोण होतं का मला नक्की सांगा. नाही नाही नाही, हा देऊन द्या, हा नाही नाही, हा देऊन द्या, देऊन द्या. चल दादू, बाय बाय. धन्यवाद मला सोडायला आला, आभार. 10 रुपये देऊ का तुला? आहे का? चल मग बाय बाय. तर गाईस चला, आम्ही पोहोचलेलो आता रेल्वे स्टेशनला. जय श्रीराम. प्रणव बॉई काय म्हणतो? बॉय एकदम बॉई आमचा प्रणव बॉय आणि प्रणव बॉई बॉई. बाकी मग एक्सायटेड उद्याच्या मॅच बघू काय होतं. मला काय लागतील तुला. चला, आमची टीम मधले आता 3 जण यायचे बाकी. एक बँडवाला आहे, बँडवाला आमचा बँडवाला जो आम्हाला एंटरटेनमेंट करणार आहे. एकदम म्हणजे त्याचं बँड तुम्ही ऐकशाल ना एकदम फिदावून जातील डायरेक्ट त्याच्यावर. बाकी 1 2 3 4 पोर आलेले. बाकी ते 2 3 काका आलेले आम्हाला सी ऑफसाठी. चला आता 9:30 10ला ट्रेन. बोल. चला गाडी आली, आपली गाडी आली आपली. अरे हिरे हिरे, हिच्यात बसायचंय, वरती बसायचंय, वरती. चला गाईज, आमचा बँड पण आलेला आहे आमच्या सोबत. आणले का आपले ढोल ताशे आणले का? तबले. तू कोणता बँड वाजवणार आहे? तू वाजव आता. बँड वाजवणार आहे ना? पूर्ण रेल्वे वाजवू म्हणे आम्ही, असं ग्रुपमध्ये आता बोलणं झालेलं आहे. विषयच नाही, झोपून द्यायचं नाही डायरेक्ट. हा मुलगा आमच्या सोबत आहे, पण आहे ना ही जी ट्रेन आहे आम्ही याच्यातनी जाणार, याच्यानंतर आमची आहे. ही चालली आहे गुजरात. ही ट्रेन चाललेली आहे गुजरात. आम्हाला जायचं जालना. आणि ना याला फोटो काढायची यामुळे सवय पडली, कारण की त्याने 60 रुपयाचा चष्मा घेतलेला आहे. त्याचे पैसे त्याला वसूल करायचे. झाले का पैसे वसूल चष्म्याचे रे? चला भेटली ट्रेन. गुसारे इकडे मोकळा चौक आहे. ओय, सीटा भरताय ते तिथून. इथून चला, इकडून या रे, इकडून या ना. ही रेल्वे. अरे दादा चाल ना पुढे. ओ गणपती बाप्पा तर द्या मग. ओ दादा दे. मोरया मोरया. कोण होता तो? इकडे. अरे राम राम. अरे बोल बजरंग बली की जय. बोल 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 जागेवाला की जय. चला 12:30 वाजण्यात आहे आणि आम्ही पोहोचलेले आता मनमाडला. पण तेवढी मजानी केली आहे या पोरांनी गाडीमध्ये. आता तुम्हाला हे चेहरे काही दिवस दिसतीलच, 2 दिवस दिसतील वाटतं मे बी. बाकी सब विसर जाएंगे. विसरून जाऊ सगळे एकमेकांना. आता तर ना आम्हाला 1 तास झालेला आहे. केव्हा रे आपली ट्रेन? 2:20ला. अर्धा तासात ट्रेन आहे आमची. आता 1:54 झालेलं आहे. बरं, तर आता चहा प्यायला चाललेले. विवाहात झोप पण जबरदस्त येते. तुम्ही पण आता चहा झाला. पैसे घेऊन या. इथं आमच्या अर्पित दादा सारखे येऊन जातील तुम्ही खाली. ओ माझ्याकडे तर काहीच नाही, मी कसं काही. लेट्स गो गाईस. रात्रीचे 2 वाजलेले. मनमाड स्टेशनवर आम्ही पिता आता चहा. चाय की चुस्की. ते काय म्हणतील, मी उतरतो
तू बस. बसलेले आमचे नागरिक, क्रिकेट सहकारी मित्रमंडळ. गाईज फायनली आम्ही पोहोचलेले. सकाळचे 6 वाजले. आम्ही रात्री 9ला निघालेले, म्हणजे घरून 9ला निघालेले. सकाळी 6ला आम्ही जालना पोहोचले. भाई एवढ्या तर आम्ही मुंबई पोहोचून गेले असते. आम्हाला आहे ना आपण 2 तास कोणत्या स्टेशनवर थांबले होते? काय वेगळे स्टेशन होते छत्रपती संभाजीनगर. नाही रे, मनमाडला 2 तास थांबले. झोप नाही झाली बिलकुल पण. मी तो व्हिडिओ दाखवला ना, आम्ही कसे कोंबून झोपलेले होते, असे अंगात बसले होते एकमेकांच्या. मित्रांनो आम्हाला सगळे बाम देतोय, तुम्ही ऐकू नका. झोप झालेली ना, याची झोप झालेली ना, लंबे चौडे पाय करून झोप झालेली ना त्याची. कोण? ते केव्हा शेवटचे 15-20 मिनिटं. सुगंधित वास घेऊन सरांनी झोपा पूर्ण केलेले आहे. तर चला आता आम्ही पोहोचलेले. बघा किती वाजता आहे, सकाळचे 6:30. बोला, काही बोलायचं बाकी असेल बोलून दे भो. तर आता अंधारच येत असेल माझ्या चेहऱ्यावर. बाकी जिथे आम्ही स्टे करणार आहे ना, ते जालना भावसार समाजाने ना आमच्यासाठी व्यवस्था केलेली. जे पण इथे क्रिकेटसाठी आलेले त्यांच्यासाठी एवढी व्यवस्था आहे. खाण्याची वगैरे सगळी इथे व्यवस्था आहे. भाई लोक तिकडे प्रॅक्टिस करायला लागले, जे आलेले आमच्या तिथे, आमच्या आधीचे. तेच बोलला मी. काय गाणं सुरू आहे सकाळी सकाळी. भाई काय व्ह्यू आहे. बाजूलाच तलाव आहे. चला तर आलेले रूम मध्ये. ब्रश साबणाने घासणार दात. प्रिन्स जागा बुक आहे पूर्णी. अरे जागा बुक आहे रे इपा रे. अरे नाही 2 मिनिटं नाही, चार्जिंगचं सॉकेट नाही आहे. अरे माझ्या ह्याच्यात पण नाही रे. ही रूम आहे गाईस आमची. आम्हाला दुसरी रूम भेटत होती, पण आहे ना छोट्या रूम मध्ये मजा येते. सोय तर खूप भारी चालू आहे. अजून बघू येणाऱ्या टायमामध्ये कशी सोय होते आमच्यासाठी. इथे काय लिहिलेलं आहे वाचून घ्या. नाही रे, केसांचं नाही, ते पायाचं तेल आहे. तर गाईस आता आहे ना सकाळचे 8:30 वाजलेले. आम्ही आता रेडी झालेले. कारण की आता आहे ना आम्हाला जायचं आहे ग्राउंडवर. बिकॉज इथून जे ग्राउंड आहे ते 5 किलोमीटर आहे, आणि इथून आहे ना आता शेवटची गाडी जी आता इथून तिथे जाणार आहे. नाही तर मग रिक्षा शोधावं लागेल, मग त्याचं भाडं वेगळं द्यावं लागेल. त्यापेक्षा ना आम्ही लवकर तयार झाले. झोप पण नाही घेतली आम्ही. मी तर थोडी अर्धा तास फक्त असं डोळा लागला उठून गेले. सगळे तयार झालेले. मी इथे या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे. बाय बाय.